नागपूरमध्ये रात्री रस्त्यावरील लोकांकडून जबरदस्तीने मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या। त्यासाठी नागपूर पोलिसांनी रात्री गस्त वाढवून रेकॉर्डवरती असलेल्या गुन्हेगारांच्या चौकशीला सुरुवात केली होती। तेव्हाच पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत कृपाणी शुक्ला यांच्याकडून 3 इसमांनी मोबाईल आणि पैशाचं पाकिट जबरदस्तीने चोरी केलं आणि पळून गेले। पाचपावली पोलिसांच्या डीबी पथकाने तपास करत तिन्ही आरोपींना पकडलं आणि तपास करत असताना एक मोठी बातमी या आरोपींनी उघड केली। पाचपावली, गणेशपेठ आणि हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील मोटारसायकल, ई-रिक्षा आणि ई-रिक्षांच्या बॅटरी पण चोरी करत होते। आरोपी राकेश झोडापे, पियुष साळवे, गणेश बुर्डे या तीनही आरोपींकडून 5 मोटारसायकल, 1 ई-रिक्षा आणि 4 बॅटरी असा एकूण 5 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून पुढील तपास पाचपावली पोलीस करीत आहेत। पोलीस स्टेशन पाचपावलीच्या हद्दीमध्ये 12/6/25 रोजी रात्री साधारण एक इसम आहेत ते जे राहणार उत्तर प्रदेश येथे आहेत, तुफानी कृपाशंकर शुक्ला हे आपले नातेवाईकांना भेटण्यासाठी नागपूर येथे आले असता रात्र झाल्यामुळे जेवणाच्या शोधामध्ये होते। गाडीवरून जाणारे 3 इसम त्यांच्याजवळ आले आणि त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली। त्याचप्रमाणे त्यांच्याकडून एक मोबाईल आणि त्यांचे जे पाकिट होते, पाकिटामध्ये 5,000 रुपये आणि इतर डॉक्युमेंट घेऊन ते तिथून पसार झाले। त्यानंतर आमचे डीबी पथक रात्री गस्तवर असताना त्यांनी त्यांचा शोध घेऊन 3 आरोपी सदर 2 व्हीलरमध्ये होते, त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली। पकडण्यात आलेले आरोपी हे 3 आरोपी आहेत, त्यापैकी 2 आरोपी हे पाचपावली हद्दीतीलच राहणार आहेत आणि एक आरोपी त्यांचा मित्र आहे तो यशोधराच्या हद्दीमध्ये राहणार आहे। आरोपी आहे राकेश उर्फ खाट्या नरेश झोडापे, हा बारसीनगर पाचपावली येथे राहणार आहे। त्याचप्रमाणे त्याचा जो मित्र आहे पियुष उर्फ दादू प्रकाश साळवे, तो पण बारसीनगर पाचपावली येथे राहणार आहे आणि त्यांच्यासोबत जो तिसरा मित्र होता त्यांचा तो गणेश उर्फ गण्णा आनंद बुर्डे, हा यशोधराच्या हद्दीतील राहणार आहे। हे सदर आरोपी हे व्यसनासाठी पैसे आणि मोजमजा करण्यासाठीच इकडे तिकडे हिंडत असताना रात्री आमच्या डीबी पथकाने त्यांना ताब्यात घेऊन पुढची चौकशी केली।